नमस्कार भक्त हो, आज आपण ऐकणार आहोत श्री गणपती बाप्पांची जन्मकथा, जी ऐकल्यावर मन शांत होतं आणि जीवनातील अडचणी दूर होतात। चला तर मग भक्तिभावाने श्री गणेश जन्मकथा ऐकूया। एकदा कैलास पर्वतावर पार्वती माता एकटी होत्या। भगवान शंकर तपस्येसाठी बाहेर गेले होते। पार्वती मातेने विचार केला, माझ्या रक्षणासाठी कोणीतरी माझ्याजवळ असायला हवं। त्याच क्षणी तिने आपल्या अंगावरील हळद घेऊन एक सुंदर बालक तयार केला। त्या बालकात प्राण फुंकून पार्वती मातेने सांगितलं, तू माझा पुत्र आहेस आणि माझ्या स्नानगृहाचं रक्षण कर। थोड्या वेळाने भगवान शंकर परत आले आणि स्नानगृहात प्रवेश करायला गेले, पण त्या बालकाने त्यांना अडवलं। शंकर भगवान रागावले आणि दोघांत युद्ध सुरू झालं। देवगण, ऋषी, मुनी हे सगळे प्रयत्न करूनही त्या बालकाला कोणीही हरवू शकत नव्हते। रागाच्या भरात भगवान शंकराने आपल्या त्रिशूलाने त्या बालकाला मस्तक छाटलं। पार्वती माता बाहेर आल्या आणि हे दृश्य पाहून अतिशय दुःखी झाल्या। त्या रडत बसल्या, हा माझा पुत्र आहे। पार्वती मातेचा दुःख पाहून भगवान शंकरांना आपली चूक लक्षात आली आणि देवगणांना आदेश दिला, उत्तर दिशेला जा आणि ज्या प्राण्यांचं मस्तक पहिल्यांदा मिळेल ते घेऊन ये। देवगणांनी हत्तीचं मस्तक आणलं। त्या मस्तकाने बालकाला पुन्हा जिवंत करण्यात आलं। भगवान शंकरांनी सांगितलं, आजपासून हा बालक गणपती म्हणून ओळखला जाईल। तसेच वरदान दिलं, कोणतंही शुभ कार्य तुझ्या नावाशिवाय सुरू होणार नाही। सर्व देवांनी गणपती बाप्पांना नमन केलं। हीच आहे श्री गणपतीची जन्मकथा। गणपती बाप्पा आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करो आणि सुख समृद्धी देवो। जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि गणपती बाप्पा कमेंटमध्ये लिहा। धन्यवाद।